व्ह्यूअर्स, आज आपण करणार आहोत कैरीचं पन्ह। त्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। ही कमी आंबट असते। तुमच्याकडे जी कैरी अवेलेबल असेल, गावरान असेल तरीही चालेल। इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये 8 ते 9 ग्लास आरामशीर पन्ह तयार होतं। ते आम्ही 2 कैऱ्या पहिले स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या कुकरला उकडायला लावणार आहे। कुकरमध्ये शिजवून घेणार आहे 3 ते 4 शिट्ट्या करून। हे पहा, कैरीच्या पाण्यासाठी इथे आपण कैरी उकडून घेतलेली आहे। आता ती छानपैकी कुकरमध्ये उकडून मी आता ती थंड करायला ठेवली होती, थंड करून घेतलेली आहे। तर आता आपण काय करायचं आहे, ही कैरीचा जो गर आहे, सालाचा देखील हे असं चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे। हे पहा, संपूर्ण सालाचा पण आपण गर घ्यायचा आहे काढून। आणि ही जी आहे कोय, त्या कोयीचा देखील आपण गर असा चमच्याने अलगद काढून घ्यायचा आहे। हे पहा, एकदम कवळी आहे कैरी, तर बाटाही त्याचा निघलेला आहे। आता आपण हे काढून टाकूया। अशा प्रकारे आपण ही दुसऱ्या पण कैरीचा काढून घेणार आहे गर सालीचा। आणि ही पहा, ही कोय एकदम सहजपणे ह्याचं निघलेलं आहे गर। हे मी थंड केलेलं आहे आणि मग करते आहे। गरम गरम कैरी उकडल्यानंतर लगेचच ती हे करू नका, नाहीतर मग तुम्हाला भाजून जाईल। आणि हे जे आहे, हे छानपैकी ह्याचं गर पूर्ण काढून घ्या आणि कोयीचं बाटा टाकून द्या। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता आपण हे गर मिक्सरच्या भांड्यात घेऊन तो बारीक करून घेणार आहे। हे पहा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर बारीक करून घेणार आहे। त्यासोबत मी वाटताना ह्याच्यात टाकणार आहे काळं मीठ आहे अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड। हे आपण फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याच्यात साखर टाकणार आहे। हे पहा, हे वाटून झालेलं आहे आपलं। तर आपण हे अर्ध आहे ना असं काढून घेणार आहे आणि अर्ध ठेवणार आहे। तर आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे। तर तुम्ही साधारणतः अशा प्रकारचं जर 1 ग्लास पाणी घेतलं तर त्यासाठी आपण 1 ते 2 चमचे हा गर आणि अर्धी वाटी साखर घेणार आहे। अर्धी वाटी म्हणजे ही पहा, माझ्याकडे ही छोटीशी वाटी आहे साखरेची। ही अर्धी वाटी साखर आपण एका ग्लाससाठी वापरणार आहे आणि हा 2 चमचे गर। आणि मी ही सरबत बनवताना हे भिजवलेले सब्जाचे बी पण टाकणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही वाटताना पुदिनाही टाकू शकता, तुमच्या आवडीवर आहे। आता मी ह्याच्यात साखर मिक्स करून हे बनवून दाखवते। ह्या मी ज्या 2 कैऱ्या घेतल्या आहेत, कमीत कमी ह्याच्यामध्ये 8 ग्लास सरबत पन्ह तयार होतं कैरीचं। त्यामुळे तुमच्या, आणि बरीच लोक ह्याच्यामध्ये हिरवा कलर टाकतात पन्ह्याला हिरवा कलर येण्यासाठी। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, काही लोक केशरही टाकतात, तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला काय टाकायचं। आता मी ह्याच्यात साखर टाकून हे मिश्रण वाटून घेणार आहे। मी 8 ग्लास पन्ह करणार आहे। आपल्या घरात जेवढे मेंबर आहेत त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं आहे। तर मी इथे 4 वाट्या साखर घेणार आहे। 8 मेंबरसाठी एका ग्लासला अर्धी वाटी, ही छोटीशी वाटी आहे एकदम। आता मी आता मी हे 2 वाट्या ह्याच्यात टाकलेले हे मी वाटून घेणार आहे, पातेल्यात काढून घेणार आहे। आणि परत हे अर्ध राहिलेले ह्याच्यात 2 वाट्या साखर टाकून वाटून घेणार आहे। आणि मग हे आपण एका भांड्यात काढून ह्याचा पन्ह बनवणार आहे। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया। हे पहा, इथे मी ऑलरेडी मोजून 8 ग्लास पाणी घेतलेलं आहे थंड। त्याच्यात हे मी वाटलेलं डायरेक्ट मिश्रण टाकणार आहे। हे पहा, ह्याच्यात मी 1 चमचा टाकलेला आहे मिक्स करायला।
आता हे राहिलेले जे कैरीचं पण आहे जे मी वाटीत ठेवलं होतं काढून गर तो घेतलेला आहे. त्याच्यात आता आपण आणखी 2 वाट्या साखर टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि मग तेही आपण ह्या पातेल्यात टाकणार आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे भिजवलेले सब्जाचे बी टाकूया. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असले तर टाका, नसतील आवडत नाही टाकले तरी चालेल. ह्याच्यामध्ये पुदिना वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. मी ह्याच्यात काळं मीठ टाकलं आहे, तुम्हाला आवडत असल्यास थोडं साधं मीठही टाका. हे पहा, हे गर आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपलं हे छान थंडगारपणा तयार आहे. हे आता मी सर्व करते. मी थंड पाणी घेतलेलं आहे. तुमच्याकडे थंड पाणी नसेल तर तुम्ही आईस क्यूब टाकू शकता. हे पाणी माझं ऑलरेडी थंडच आहे. आता हे मी तुम्हाला एका ग्लासमध्ये सर्व करून दाखवते. आपलं पन्ह एकदम रेडी आहे. हे पहा, आता आपलं पन्ह्याचं मिश्रण तयार आहे. तर त्याच्यामध्ये मी आणखीन 3 वाट्या साखर टाकलेली आहे, कारण हे मिश्रण आंबट लागत होतं, परफेक्ट गोड नव्हतं. तर त्यामुळे ही छोटी वाटी आहे माझी, तुम्ही बघू शकता. एकदम अशी मोठी नाही आहे, छोटीशीच वाटी आहे. तर ही मी 3 टाकली आहेत आणि पहिल्या 4 वाट्या, टोटल मी 7 वाट्या टाकलेल्या आहे. आणि साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे 10 ते 11 ग्लास या सरबतचं प्रमाण झालेलं आहे. तर आता हे मोठं पातेलं पूर्ण भरलेलं आहे. आता ही आपण साखर विरघळून घ्यायची आहे आणि सरबत सर्व करायचं आहे. हे टोटल 10 ते 11 ग्लास आहेत. हे पहा, इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. हे बघू शकता, या साईजचे आहेत. आता आपण ह्याच्यात हा पन्ह जे आहे थंडगार हे सर्व करणार आहोत. चांगलं मिक्स करा खालून तळापासून आणि मग चमच्यानेच हे टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे इकडे तिकडे सांडणार नाही. हे पहा, आता आपण ह्याला पुदिन्याच्या पानाने गार्निश करणार आहे. इथे माझ्या कुंडीतलाच मी पुदिना तोडून आणलेला आहे. त्याच्याने मी हे ड्रिंक गार्निश करते आहे. आपलं छान छान असं पन्ह कैरीचं थंडगार. हे पहा, आपलं थंडगारपणा कसं दिसतं आहे छान छान. मी तुम्हाला हे जवळून दाखवते. हे पहा व्ह्यूअर, आपला थंडगार असं पाण्याचा ग्लास किती छान दिसत आहे. तुम्हाला जवळून दाखवते. सब्जाचे बी आणि पुदिन्याची पानं आणि हे थंडगार यम्मी यम्मी असं पन्ह. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे पन्ह तुम्ही बनवून पहा. जर तुमचे काही सजेशन असतील, प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.